तीर्थक्षेत्री जळगाव या महानगरामध्ये नेहरू नगर या परिसरामध्ये छत्रपती शिवराजे फाउंडेशनच्या आणि माध्यमातून त्यांनी केलेल्या आयोजित या कार्यक्रमातून भगवान श्री दत्तात्रयाच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं चालत असला हा कीर्तनी महोत्सव आणि आजच्या या मागणीपर दिवसाची सेवा माझ्यासारख्या अज्ञानी पामराकडे आपण सर्व महाराजांच्या वतीनं आपल्या या फाउंडेशनच्या वतीनं शिवराजे फाउंडेशनच्या माध्यमातून हरिभक्तीपरायण जितेंद्रजी भगवानजी मराठे आणि यांच्या माध्यमातून कवेना त्यांच्या मित्र परिवाराच्या माध्यमातून आपण उपस्थित सर्व श्रोते सज्जन वडील वारकरी मंडळीच्या सहकार्याने आमचे हरिभक्तीपरायण परमपूज्य परमादरणीय महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार म्हणून ज्यांची ख्याती हरिभक्तीपरायण सागर महाराज भवर खेडेकर यांनी ही सेवा माझ्याकडे सोपवली. तुम्हाला सर्व श्रोते सज्जन वडील मायपांचं दर्शन मिळालं. सगळ्यांच्या चरणारविंद अभंगाकडे प्रवृत्त होतो. विठ्ठल अतिशय सुंदर आणि या सप्ताहाचं नियोजन आपण दरवर्षी करत आहात. एवढे टाळकरी आहेत ही सगळी बाल वारकरी मंडळी, छोटे छोटे आमचे महाराज नाही का. काय वर्णन करावं आता यांच्या पुढे सांगा. थंडीचं कोणी घरातून बाहेर निघू शकत नाही, पण आमचे मोठे वारकरी आहेत. छोटे नाही, मोठे वारकरी आहेत नाही का. एवढ्या थंडीचे आमचे मोठे वारकरी अगदी म्हणजे मला असं वाटतं की हे माझे दोन्ही बॉडीगार्ड आहे. तुम्ही चिंता करू नका, आम्ही तुमच्या जवळ आहोत. पाठीमागे पण आहेत भरपूर, पण हे म्हणतात आम्ही तुमच्या आजूबाजूला आहोत, टेन्शन घेऊ नका. किती आणि हा सगळा वारकरी परिवार, खऱ्या अर्थाने या सर्व वारकरी मंडळीबद्दल मी काय बोलू शकतो तेवढा माझा अधिकार नाही, पण एवढं सांगेल धन्य माता पिता दयांची, अशांचे मायबाप धन्य आहे की धन्य जगी तोची एक हरिरंगी नाते. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाते. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाते. 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 धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे किंवा नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी नाही का. ही परंपरा पहा किती अलौकिक आहे. ही सगळी वारकरी मंडळी, सगळी वारकरी, आणि आपण या सप्ताहाचं एवढ्या सुंदर अशा पद्धतीने केलेलं नियोजन खरोखर वाखाणण्याजोग आहे, कौतुकास्पद आहे. इतकं सुंदर नियोजन, इतका सुंदर हा मंडप, इतकी सुंदर साऊंड टीम, गायक वादक संगीत मंडळी, एकापेक्षा एक. आपणही वडील वारकरी मंडळी एवढ्या थंडीचे या ठिकाणी आलात, खरोखर कौतुकास्पद आहे. सगळ्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो आणि अभंगाचं चिंतन करून भगवान दत्तात्रय जयंती उत्सवाचा थोडा आपल्याला विषय करायचा आहे आणि बस आपल्या कार्यक्रमाला आपण आपल्या कार्यक्रमाची सांगता करू. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे, 4 चरणाचा आहे, उत्कृष्ट गोड असा अभंग आहे आणि मागणीपर प्रकरणातील. कोण आहे ते तुकोबार आहे. का त्यांच्या मागणीला एवढं महत्व प्राप्त झालं, का म्हणून आपण त्यांचं ऐकायला पाहिजे, नेमकं त्यांनी मागितलेलंच आपण का मागायला पाहिजे, त्याचं कारण काय, त्याची कारणमीमांसा काय, यावर थोडस चिंतन आपल्याला करायचं आहे. ऐका ना. जगद्गुरु तुकोबारांचा अधिकार जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल. काका मागे कवीश्वर झाले थोर थोर. मागे कवीश्वर झाले थोर थोर. सांगा कलेवर नेले कोणी नेले हे. सांगा कलेवर नेले कोणी. कलेवर नेले कोणी.
सांगा कलेवर नेले कोणी. कोण सदैव वैकुंठाला जाऊ शकतो मागा मागे? काय कवी कमी झाले का? पण जगद्गुरु तुकोबर आहे, सदैव वैकुंठ गमन करतात. किती मोठा अधिकार तुकोबरांचा. काका ऐका ना. पंडित वैदिक अथवा दश ग्रंथी परिसरी न पवती तुक याच्या. एवढा अधिकार तुकोबरांचा होता. कितीतरी विद्वान मंडळी आणि त्यांची बरोबरी करू शकत नाही. मला एक छोटा मुद्दा आपल्या पुढे मांडायचा आहे, आपल्या लवकर लक्षात येईल. मला सांगा काका, एखादा लेखक, एखादा कादंबरीकार, एखादा नाटककार एखादं पुस्तक लिहितो, एखादी कादंबरी तो लिहितो, तर तो नाटककार नाटक लिहितो, कादंबरी लिहितो किंवा लेखक पुस्तक लिहितो. त्या पुस्तकाच्या अगोदर पहिल्या पानावर काय असतं माहितीये का? पहिल्या पानावर काय असतं? कुणीतरी त्याला काय दिलं असतं? अभिप्राय दिलेला असतो. बरोबर आहे का? बोला ना. आई बरोबर बोलतोय ना. त्या पुस्तकाला अभिप्राय दिलेला असतो आणि त्या अभिप्रायावर असं लिहिलं असतं की सदर पुस्तक असं लिहिलेलं आहे, ते तुमच्या जीवनात असं उपयोगाले संग्रही ठेवा. आणि खाली त्या लेखकाची, वरिष्ठ लेखकाची काय असते? सही असते. मग कादंबरीकार कादंबरी लिहितो, त्याला कुणाचा तरी अभिप्राय घेतो. नाटककार नाटक लिहितो, त्याला कुणाचा तरी अभिप्राय घेतो. पुस्तक लिहिणारा तो लेखक एखादं पुस्तक लिहितो आणि त्याला कुणाचा तरी काय घेतो? अभिप्राय. मला सांगा ना, जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्याला कोण अभिप्राय देऊ शकतो? बोला, कोणी देऊ शकतो अभिप्राय? कोणी आहे एवढा सामर्थ्यशाली तो जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्याला अभिप्राय देऊ शकतो? नाही. अहो, तुकोबार आहे ते तुकोबार आहे आणि गाथा तो गाथा थोडेसे सुद्धा बदल. तुकोबारांच्या गाथ्याला अभिप्राय देणारा जन्माला यायचा असं म्हणण्यापेक्षा जन्मालाच येणार नाही. विठ्ठल विठ्ठल असे हे जगद्गुरु तुकोबार आहे. थोडासा त्यांच्या जीवनाचा आलेख आपण पाहू. काय तुकोबाराचं जीवन पाहायला गेलं तर, चारी दरवाजानं लक्ष्मी आत येत होती. 65 लाखाची जहागीर असणारी तुकोबार सावकार की महाजन की होती. श्रीमंती होती. 65 लाखाचा प्रपंच जहागिरी होती. एवढी मोठी श्रीमंती तुकोबाराची. म्हणून पुण्यातल्याच एका सावकारानं आणि जगद्गुरु तुकोबारानं आपली मुलगी दिली. तिचं नाव आवली जिजाबाई. संसार सुखाचा त्या ठिकाणी चाललेला आहे. सुखाने संसार थाडला. दुकान अतिशय जोरात चाललंय. सावकार की महाजन की सगळी होती. सगळं असताना देखील काय झालं माहिती का? सगळं असताना देखील काय झालं माहिती का? परिस्थितीत किती बदल होतो, कसा बदल होतो हे काही कोणाच्या लक्षात येत नाही. परिस्थिती बदलू शकते. सकाळी एसीच्या बंगल्यामध्ये राहणारा संध्याकाळी जेलमध्ये जाऊ शकतो. यात मात्र बदल नाही. काका, अन्न मान धन हे तो प्रारब्ध आहे. मला सांगा, सकाळी एसीच्या बंगल्यामध्ये राहणारा संध्याकाळी जेलमध्ये जातो. रस्त्यावर भीक मागणे राणू मंडळ एसीच्या बंगल्यात येते. काय गंमत आहे बघा. म्हणून परिस्थितीत बदल हा साहजिक स्वाभाविक आहे. परिस्थितीत बदल होतो, पण परिस्थितीत बदल झाल्याने आपल्या मनस्थितीत कधीच बदल होऊ देऊ नये. काही लोक आम्हाला भेटतात म्हणे, महाराज खूपच टेन्शन होतो. त्या टेन्शन मध्ये मी दारू पिलो. मला म्हणायचं काय, बाबा तुला एवढं टेन्शन होतं, तो टेन्शन मध्ये दारूच्या ऐवजी ज्ञानेश्वरी जर हातात घेतली असती तर तो टेन्शन लगेच मुक्त झाला. तू गाथा जर हातामध्ये घेतला असता तर तू टेन्शन मुक्त लगेच झाला असता. पण जे घ्यायचं ते घेत नाही, ओव्हर टेन्शन वाढवणार घेतलं आणि स्वतःचं जीवन उद्ध्वस्त केलं, बर्बाद केलं. जगद्गुरु तुकोबारांचा गाथा, ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी, नाथांचं भागवत, ज्ञानोबारांचा हरिपाठ तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपली मनस्थिती ठिकाणावर आणणारे ही ग्रंथ आहेत. माणसाच्या जीवनात परिस्थितीत बदल होतो, परिस्थितीत बदल होत नाही असं नाही, पण त्यावेळेला मनस्थितीत कधीच बदल होऊ देऊ नका. तुकोबारांना असेच प्रसंग आले. एक पत्नी अन्न करता मिळत द्रव्य मान दुष्काळ आटीला द्रव्य मान दुष्काळ करिता मेले
आटीला द्रव्य नेला मानश्री एक अन्न अन्न करता गेली. काका दुष्काळ पडला, सगळी संपत्ती लोकांनी लुटली आणि घरी पत्नी होती, पत्नीला अन्न नव्हतं, खायला काही मिळत नव्हतं आणि अन्न अन्न करता तिला देहत्याग करावा लागला. पत्नी गेली, संसार उद्ध्वस्त झाला, लोक छितू करायला लागले. तुकोबारांना वेडा तुका म्हणायला लागले. जो सावकार तुकोबाराय होते त्याच वेळी तुका झाले. आणि एवढी गंभीर परिस्थिती असताना तुकोबाराने आपल्या मनस्थितीत जरा सुद्धा बदल होऊ दिला नाही. पण त्या परिस्थितीचा उपयोग तुकोबाराने काय केला. आता आपण आपल्या थोर ऋषी मुनींची चिंतन केली पाहिजे. थोर ऋषी मुनी एवढे कठीण जीवन जगले, त्यांनी आपला देह कधी सोडला नाही. आपल्या देहावर देह त्यांनी संपवला नाही. हा देह आम्हाला करोड रुपयाचा भगवंतांनी दिलाय हे तुकोबाराने ग्रंथ वाचून आपल्या लक्षात घेतलं आणि आता आपल्याला आपलं जीवन बदलवायचंय. त्या परिस्थितीने काय केलं, तुकोबारांचा परमार्थ सुरू झाला. संसारी असणारे तुकोबारा साधक होतात आणि साधक असणारे तुकोबारा सिद्ध दशेकडे वाटचाल करतात. तुका झाला असे कळस भजन करा सावकाश या पदापर्यंत तुकोबारा पोहोचले. हे असे असणारे तुकाराम महाराज यांच्या जीवन चरित्राचा आपण बारकाईने अभ्यास जर केला तर काका दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतं. फक्त दुःखाला घाबरू नये, मनस्थितीत कधीच बदल होऊ देऊ नये. परिस्थिती बदलते माणसाची. हो, सकाळी असलेलं ऊन संध्याकाळी सावली देतं आणि रात्र झाली का पुन्हा सकाळी ऊन येतच. हे घटिका यंत्र जैसे, हे घटिका यंत्र, हे घड्याळ आहे, हे होणार आहे, असं फिरणारच आहे. आणि म्हणून त्याची चिंता आपण कधीच करायची नसते. दुर्दैव समाजामध्ये असं आहे, लोक थोडस दुःख आलं की देवाला शिव्या देतात आणि स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न करतात. मी नेहमी विनोदाने कीर्तनामध्ये सांगत असतो, बाबा ऐका, आमच्या जीवनामध्ये दुःख फक्त 1% आहे. किती? 1% दुःख आमच्या जीवनामध्ये. किती? 1%. 99% दुःख आम्ही शेजारच्या घरातून विकत घेतो. तुम्ही आम्ही कसं काय विकत घेतो? हो, 99% दुःख आम्ही शेजारच्या घरातून विकत कसं घेतो, एका मिनिटात खुलासा करतो. त्या बाईच्या गळ्यात 10 ग्रॅमची पोते, मला तर फुटका मनी नाही, घेतलं विकत. आलं की नाही? शेजारी जसं जगतो तसं आम्ही जगण्याचा प्रयत्न करतो. आमचं जगणं हे शेजारच्यांवर अवलंबून झालं. किती दुर्दैव म्हणायला पाहिजे. वास्तविक पाहता तुमचं आमचं जीवन आनंदमय आहे. इतकं आनंदी जीवन, आपलं स्वरूप आनंदमय आहे, तरी आपलं जीवन दुःखात आपण घालवतो. कारण आम्ही शेजारच्यांवर जीवन जगतो. महाराज, त्या माणसाने शेजारच्याने 4 व्हीलर घेतली, मला अजून सायकलही नाही, घेणं देणं दुःख विकत घेणं. तुम्हाला सांगतो, जीवन आनंदात जगा. तुकोबारांचा पुरावा आपल्या पुढे ठेवतो. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. समाधान आपल्या चित्तामध्ये असणं ही परमोच्च भक्ती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. एक वाक्य बोलून जातो, घर में चाहे कितना भी रोलो लेकिन दरवाजा हंसकर खोलो. घर में चाहे कितना भी रोलो लेकिन दरवाजा हंसकर खोलो. जमाने को जब पता चलेगा आप टूट चुके हो, जमाना आपको लूट लेगा. क्योंकि भगवान की टूटी फुटी मूर्ती भी लोग घर में नहीं रखते. पडलेल्या भिंतीच्या विटा लोक सोडत नाही. कपाचा कान तुटला तर महिला मंडळ त्याच्यात ठेचा भरते बरं का. म्हणून जीवनामध्ये एक करा गड्या हो, आपण तुटायचं नाही. म्हणतात ना, आता रडायचं नाही, आता लढायचं. असं सुंदर जीवन आपल्याला जगता येतं. तुकोबारांची परिस्थिती पहा. चतुर्थीचा चंद्र पाहण्याकरता बाहेर जायची गरज नाही. झोपडीतून चतुर्थीचा चंद्र दिसत होता. कुटेतून चंद्र दिसत होता, अशी त्यांची झोपडी. आणि त्या झोपडीमध्ये राहणारे तुकोबाराय, त्यांच्या चेहऱ्यावर मात्र निखळ आनंद कायम झळाळत असायचा. काय नेमकं तुकोबारांनी मिळवलं असेल? काका ऐका ना. भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, प्रभु नाम नित गावे वो, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद रे, किती आनंदी आनंद रे.
झोपडी कसे झोपडीतले लोक राहतात पहा. भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे प्रभु नाम नित गावे वो. या झोपडीत माझ्या किती आनंद. झोपडीत राहत होते पण आनंद मात्र निखळ होता चेहऱ्यावर. आम्ही बंगल्यात राहतो तरी आनंद नाही. पहा ना तुम्ही. फरशीवरी पडावे स्लॅबकडे पहावे फरशीवरी पडावे स्लॅबकडे पहावे मनक्यात गॅप व्हावे ओ. या बंगल्यात माझ्या. सांगा कसं दुःख आहे काय. मी जालन्याला एकदा भागवत कथेला गेलो होतो. आमच्या समाजाच्या आजीबाई मला भेटल्या, म्हणजे जैन समाजाच्या. मला म्हणे पारस महाराज थारी कथा म्हणे ती चोखी लागी थाने कही क्यों महाराज. मी कहा मारी कथा थाने चोखी लागी तो रोज आओ तो जाओ ना दादी. बोले मैं रोजच आई रही है पण मारी कथा थाने चोखी लागी रो कारण काही. बोले मैं घरी 4 गोळ्या लिहू तरी म्हणे नींद नाही यावे पण थारा कथा मी बेटी का चोखी नींद यावे. काय गंमत आहे. म्हणजे झोपायला माझ्या कथेत येत होती. विठाला आणि म्हणून मला डोक्यातून काढून टाका. पैसा म्हणजे सुख, श्रीमंती म्हणजे सुख, मान पद प्रतिष्ठा म्हणजे सुख नाही. सुख फक्त चित्त समाधान ठेवण्यातच आहे. तुकोबाराने आपल्याला किती सुंदर जीवन जगायला शिकवलं. किती सुंदर जीवन जगायला शिकवलं. तुकोबराच्या एका वचनाचा जरी आदर आपण केला ना तर माणसाचं जीवन सुखमय होतं. हल्लीच्या काळात लोक थांबायला तयार नाही. समाधानच नाही. एवढं झालं किंवा संपलं. ते मिळालं तरी बी थोडं राहिलं. एवढं झालं की संपलं. आता किती मिळवतो आम्ही. जे मिळवलं जे कमवलोय आमच्या समाधानासाठी नाहीच आहे. विचार करा. आम्ही मागे बोलवतो तो पुढे पळतो. आपण मागे बोलवतो पुढे पळतो. आपण मागे अरे थांब थांब थांब. थांबलाच नाही हो. शेवटी 20व्या ठिकाणी थांबला. महात्याच्या कानात जाऊन म्हणला आता का थांबला. म्हणजे तुला हे सांगायला थांबलो की तुम्ही पळपळ कर भाऊ पण मडक्याच्या पुढे कोणी पळीत नाही. सांगा महाराज आमची नुसती पळपळ चाललेली आहे. समाधान प्राप्त नाही. जगद्गुरु तुकोबाराच्या जीवनचरित्रातून आपल्याला हे शिकायचं. लक्षात घ्या. तुकोबारांचं चरित्र ज्यानं बारकाईने चिंतन केलं महाराज बस त्याच्यासारखा सुखी आणि दुसरा जीवनात कोणीच असू शकत नाही. ध्यानात ठेवा. इतकं गोड दिव्य जीवन जगद्गुरु तुकोबाराचं आहे. आणि जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवराय ऐकायला बसायचे आणि ते तत्वज्ञान आत्मसात करायचे. चला थोडस आणखी पुढे मला बोलायचंय. काय तुकोबाराचं जीवन आहे. काही लोक चॅलेंज करून गेली. पहा चॅलेंज काय. चॅलेंज पहा काय होतं. स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार. लोकमान्य टिळक काय चॅलेंज आहे. स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार. लोकमान्य टिळक. मेरी झाशी नाही दूंगी. राणी झाशीची राणी लक्ष्मी. हिंदू धर्माला नावे ठेवाल तर याद राखा समुद्रात फेकून देईल. काय ब्रीद वाक्य होतं का. तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. नेताजी सुभाष चंद्र बोस. तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. नेताजी सुभाष चंद्र बोस. तुम मुझे तंबाखू दो मैं तुम्हें चुना दूंगा. गावातील झिपरू पाटील नाव सांगावं लागेल ना मला. तुम मुझे तंबाखू दो मैं तुम्हें चुना दूंगा. काय ब्रीद आहे. पण जगद्गुरु तुकोबारांचं ब्रीद काय होतं ऐका. स्वर्गात सुख भोगणाऱ्यांनो सावधान. स्वर्गातल्या लोकांना तुकोबारांनी चॅलेंज केलं. ऐका काका आई ऐका ना. स्वर्ग सुख भोगणाऱ्यांनो सावधान. तुम्हाला काय वाटतं तुम्ही स्वर्ग सुख भोगतायत. विपुल भोगांचा ठेवाय महासिद्धीची भांडार अमृताची कोठारी म्हणून जास्त भारी भरू नका. माझ्या या भक्तिभाग्य पुरुषार्थाचा आनंद घेण्याकरता तुम्हाला स्वर्गातून खाली नाही बोलवलं तर नावाचा तुकोबा नाही. काय स्वर्गीचे अमर इच्छिता
देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा स्वर्ग सुख भोगणाऱ्यानो, तुम्हाला काय वाटतं तुमच्याकडे अमृताची कोठारे महासिद्धीची वाढणारे म्हणून तुम्ही भारी भरता? अरे चॅलेंज या तुकोबाचं, तुम्हाला माझ्या कीर्तनाचा आनंद घेण्याकरता स्वर्गातून खाली नाही बोलवलं तर नावाचा तुकोबा. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ किती. मग या कीर्तनासाठी स्वर्गातले लोक खाली यायला तयार, तर मग जळगावातले काय येणार नाही? आपण प्रॅक्टिकली पाहू आपलं जीवन किती सुखमय होतं. प्रॅक्टिकली पाहायचं का? मला सांगा आई काका, आता या मंडपात जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला संसाराची चिंता बाधते का? बाधते? बोला ना आई, बाधते का चिंता? काही टेन्शन आहे का? काही नाही. 1 तास 1.5 तास जे चालेल कीर्तन ते चालेल, तोपर्यंत आता संसाराशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपण आता प्रभू परमात्म्याशी नातं जोडून बसलेलं आहे. बरोबर? सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन आता माझ्याकडे आहे. प्रभू परमात्म्याच्या वचना, तुकोबराच्या वचनाकडे या सगळ्यांचं आता कॉन्सन्ट्रेशन आहे. इथून उठून गेल्यानंतर चिंता सुरू होते. सकाळी लवकर उठायचे, पोरांचा डबा करायचं, यांना ड्युटीवर जाणं पडतो, काय भाजी करू, तू काय केलं ती काल, आज उद्या काय करू, चिंता सुरू. पण मंडपातून बाहेर गेल्यानंतर, पण जोपर्यंत मंडपात आहे तोपर्यंत कुणालाच काहीच चिंता काहीच करू शकत नाही. मग सांगा ना माय बापू, कोटी रुपये बाजारात देऊन सुद्धा हे सुख मिळेल का? काय कीर्तनाचं सुख आहे. म्हणून स्वर्गातले लोक यायला तयार आहेत, मग जळगावातले काय येणार नाही? आपल्या उपस्थितीने मी भारावून गेलो. या टाळकऱ्यांना पाहून मी एवढा भारावून गेलो. माझ्या जीवनात मी एवढे टाळकरी पहिल्यांदा आहे. माझ्याकडे 15 वर्ष झाले मला कीर्तन करू, पण एवढे आहा काय आनंद आहे. खरोखर या शिवराजे फाउंडेशनचे करावे तेवढे कौतुक कमी. हरिभक्तीपरायण जितेंद्रजी मराठे दादा अध्यक्ष फाउंडेशनचे, काय कौतुक आहे. आणि आमच्या पूजनीय महाराजांना मानावं लागेल. एवढ्या सगळ्या आणि या शहरी भागामध्ये वास्तविक पाहता टाळकरी मिळत नाही. पण आपण सगळ्यांनी उदार अंतकरणाने सहकार्य केलंय, तेव्हा हे सगळं कार्य घडतं. ते एकट्याचं काम नाही. असा हा निखळ आनंद आपल्याला कीर्तनामध्ये प्राप्त होतो. जगद्गुरु तुकोबरांचं जीवनचरित्र आपण बारकाईने अभ्यास. संसारी तुकोबरा साधक झाले आणि साधक दशेत तुकोबरा सिद्ध दशेकडे वाटचाल करतात. या सिद्ध दशेतल्या तुकोबराच्या मुखातून निघालेली प्रत्येक वाणी, प्रत्येक शब्द तुमच्या आमच्या हिताकरता आहे. आणि आज ते तुम्हा आम्हाला देवाकडे काय मागावे हे कळत नाही, म्हणून स्वतः मागून दाखवतात. विठ्ठल आमचं कसं माहितीये का, आम्हाला काय मागावं ते कळत नाही. काका, एकाला राजा प्रसन्न झाला आणि राजाला तो काय म्हणे, माझ्याकडे तंबाखूची पुडी, तू चुन्याची पाठवून दे. राजा प्रसन्न झाला आणि चुन्याच्या पुडीवर घालव. काय मागावं ते कळत नाही महाराज लोकांना. मागणं कळलं पाहिजे. आपण काय मागतो हे आपल्या लक्षात येत नाही, तर मागणाऱ्याचे 4 प्रकार पडतात. ते प्रकार आपल्या पुढे म्हणतो आणि पुढे चलतो. ऐका. 1, स्वतःच्या नावावर स्वतः करता मागणे. 2, दुसऱ्याच्या नावावर दुसऱ्या करता मागणे. 3, दुसऱ्याच्या नावावर स्वतः करता मागणे. आणि 4, स्वतःच्या नावावर जगा करता मागणे. वाक्य नीट ऐका. स्वतःच्या नावावर स्वतः करता मागणे 1, दुसऱ्याच्या नावावर दुसऱ्या करता मागणे 2, दुसऱ्याच्या नावावर स्वतः करता मागणे 3, आणि स्वतःच्या नावावर जगा करता मागणे 4. 1, अहो मला 500 रुपये उसने देता का? पगार झाला की आणून देतो. नाव स्वतःच, फायदा स्वतःच. या माणसाला नोकरीला लावून टाकावं, चांगलं होईल त्याचं जीवनामध्ये. नाव दुसऱ्याचं, मागितलं दुसऱ्या करता. ऐका ना. 3रा प्रकार, एक जण गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये, दत्तात्रयाच्या मंदिरात गेला. भगवान दत्तात्रया, तुला मी माझ्याकडून काहीच मागत नाही. तुला मी तुझ्याकडून मला माझ्या करता काहीच मागायचं नाही. तो पोरगा दत्तात्रयाला नमस्कार करतो. हे दत्तात्रया, तुला माझा नमस्कार असो. माझ्या करता मला तुझ्याकडून काहीच नकोय. फक्त एक करा भगवान दत्तात्रया, माझ्या आई वडिलांना एक चांगली सुनबाई मिळून द्या. म्हणजे आई वडिलांना सुनबाई, म्हणजे याला बायको नको का? पण नाव दुसऱ्याचं, पण फायदा स्वतःचा. अशी बरीच लोक असतात बर का. काय म्हणतो तो, मला काहीच नको देवा, मला काहीच नको, फक्त माझ्या आई वडिलांना एक चांगली सुनबाई मिळवून. वा वा पठ्या, म्हणजे तुला बायको माग ना. म्हणे नाही, माझ्या नावावर नाही, आई वडिलाच्या नावावर मी माझ्या करता, म्हणजे जगाच्या नावावर स्वतः करता मागणं लोक आहे. पण एक वर्ग असा आहे, स्वतःच्या नावावर जगा करता मागतात. आता विश्वात्मके देवे
येणे वागज्ञे तोषावे दोषोनी मज द्यावे पसा मज द्यावे काय द्या किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी ती लोकी भजी जो आदि पुरुषी अखंडित जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांची. दोषोनी मज द्या म्हणजे काय करा नुसतं आळंदी सुखी नाही नुसतं जळगाव सुखी नाही तर किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तीही लोकी भजी जो आदि पुरुषी अखंडित याला म्हणतात मागणं. म्हणून संत मंडळी स्वतःच्या नावावर तुमच्या आमच्या करता मागणं आमचं मागणं तरी काय काय द्यावे खावे बरे असावे सदैव 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 हेची करी हाव संसारी हाव संसारी हेची करी हाव संसारी संसारी हाव संसारी संसारी हेची करी हाव संसारी बरे असावे सदैव हेची करे हाव संसारी. आपलं मागणं तरी काय काका मैं भला मेरी बीवी भली मेरे बच्चे भले. आपलं असं जीवन आहे. पैसा मारो परमेश्वर पत्नी मारी गुरु छैया छोकरा मारा शालिग्राम तो पूजा कोणी करू. एवढं आमचं जीवन आहे महाराज. मला सांगा काय आमच्या जीवनात नुसतं स्वार्थाने जीवन आहे आपलं. फक्त स्वतःच झालं म्हणजे बस बाकीच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. पण संतांचं जीवन तसं नाही. जगाच्या हिताकरता संतांचा अवतार. थोडस आणखी पुढे जाऊन मला बोलायचंय या संतांच्या मागण्याला एवढं महत्व का त्याचं कारण सांगू का जळगाव मध्ये तुम्ही प्लॉट घेतला. जळगाव मध्ये तुम्ही काय घेतला प्लॉट घेतला. मग प्लॉट तुमचा पैसे तुमचे प्लॉट बांधायचंय तुम्हाला पैसे तुमचे प्लॉट तुमच्या नावावर आहे. मग तुम्ही इंजिनियर काकांकडे का जाता आर्किटेक्ट काकांकडे का जात असेल. ते काय काढून देतात आपल्याला बोला ना. ते काय काढून देतात नकाशा काढून देतात. ते काय करून देतात आपल्याला प्लॅन काढून देतात. नकाशा काढून देतात म्हणजे पैसे तुमचे बांधायचं तुम्हाला जागा तुमच्या नावावर आहे. जसं आर्किटेक्ट इंजिनियर काकांच्या कागदाला किंमत आहे. मी आजारी पडलो माझ्या घरचं मेडिकल आहे मेडिकल वाला माझा आहे तरी डॉक्टर काकांच्या चिठ्ठीची जशी गरज असते तसं जरी सत्ता आपला असला तरी सुद्धा पैसा आपला असला कीर्तनकार जरी आपला असला तरी तुकोबारायांच्या अभंगालाच महत्व आहे. त्यांची मागणी अधिकही मागणी ते आपल्याला काहीच कळत नाही. म्हणून तुकोबाराच्या मागणीला अनन्य साधारण महत्व प्राप्त होतो. त्यांची वाणी म्हणजे काय महाराज आणखी बोलू. तुकोबारायांची शब्द रचना पहा किती सुंदर आहे काका. शब्दात काय सामर्थ्य तुकोबारायांच्या. काय शब्द प्रपंच होता तुकोबाराचा. हा शब्द प्रपंच निर्माण करण्याकरता स्वतःच्या प्रपंचाला लात मारली तुकोबारांनी. असा शब्द प्रपंच निर्माण केला. त्या शब्द प्रपंचात लाखो करोडो लोकांचे प्रपंच सुखी आहे. काय तुकोबाराच्या शब्दात ताकद आहे माहिती बापू. लाखो करोडो लोकांचे प्रपंच सुखी केले त्यांच्या मुखातून जे शब्द निघाले त्या शब्दांनी. मला सांगा ना एका अभंगाची किंमत मी आपल्या पुढे मांडतो काय आहे. जरा एकदा टाळी वाजवा. विठ्ठल सागर महाराजांनी मला तारीख दिली त्या दिवसापासूनचं नियोजन आपण पहा. मला जळगावला जायचंय मला जळगावला जायचंय मला जळगाव जायचंय. माझ्याकडे गाडी नाही मला किरायाने गाडी करावी लागेल. गाडी घेतली गाडीवाल्याला भेटलो. गाडीवाल्याने काय असेल तो किराया ठरवला. गाडीवाल्याचा किराया ठरवला म्हणजे गाडीवाल्याला प्रपंचासाठी पोटासाठी पैसा मिळाला की नाही मला सांगा. कीर्तन इकडे घेतलं आणि त्याचं पोट भरलं. पहा तुम्ही. तिथून जेव्हा मी निघालो मला रस्त्याने पाणी बॉटल घ्यावीशी वाटली. मी पाणी बॉटल घेतली 20 रुपयाला. कीर्तनाची तारीख इथं आणि 20 कमवली ते नाही. पहा तुम्ही. रस्त्याने मला वाटलं फुटाने शेंगदाणे खा म्हणून 10 रुपये त्या ठिकाणी घेतले. त्याला शेंगदाणे फुटाण्यासाठी दिले म्हणजे 10 रुपये त्याला दिले. त्यातले त्याला 2-5 रुपये तर राहिले असतील. कीर्तनाची तारीख इथं. एखादे भिकारी बाबा मला रस्त्याने दिसले. मला वाटलं अरे यांना पण मदत केली पाहिजे त्यांना पण 10-5 रुपये दिले पाहिजे म्हणून खिशातून 10 रुपये काढले त्यांच्या ताटात टाकले. त्यांनाही 10 रुपये मिळाले आणि कीर्तनाची तारीख इथं. इथं आल्यानंतर एवढे टाळकरी या टाळकऱ्यांना आपण फुलना फुलाची पाकळी देणार आहात. कीर्तनाची तारीख इथं आहे.
सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. या साऊंड सिस्टीम वाट्यावर दादाला आपल्याला पुन्हा फुलाची पाकळी द्यावी लागणार आहे. स्वयंपाक असतील, अन्य पत्रिका असेल, बॅनर असेल, टीव्ही असेल, कॅमेरा असतील, व्हिडिओमॅन असतील, हे चॅनलवाले असतील, सगळ्या बाबींचं जर आपण चिंतन केलं तर एक अभंग किती लोकांचे प्रपंच चालवतो. सांगा किती लोकांचे प्रपंच चालवतो, काय अंदाज नाही का? काहीच अंदाज नाही. बरं काका, इथून किती पिढ्या गेल्या याचा अंदाज नाही, आणि पुढे किती जातील याचाही अंदाज नाही. काय तुकोबरांची शब्द रचना आहे महाराज. स्वतःचा शब्द प्रपंच इतका पॉवरफुल बनवला. लाखो करोडो लोकांचे प्रपंच सुखी आहे. ज्या ज्ञानोबाला खायला आळंदीकरांनी मांडे भाजायला खापर दिलं नाही, त्या ज्ञानोबरांच्या जीवाला आम्हाला रोज पुरणपोळ्या मिळतात. ही ताकद त्यांच्या शब्दांची ताकद नाही. ज्या मायबापाचा त्याग करून ज्ञानेश्वरीचा उदय झाला, हरिपाठाचा उदय झाला, चांगदेव पाशाचा अमृत अनुभव या साधू संतांनी निर्माण केली. काय दिले या समाजाने त्यांना? ज्यांनी विष पाजलं, त्या विष पाजणाऱ्या समाजाला ज्ञानोबरांनी अमृत अनुभव दिला. काय संतांचे उपकार तुमच्या आमच्यावर महाराज. ज्ञानोबराय तुकोबरांसारखे संत मंडळी तुम्हाला मिळाली म्हणून यांच्या वचनाला फार मोठं महत्व प्राप्त झालं. यांच्या मुखातून निघालेल्या शब्दाची ताकद इतकी अलौकिक ताकद आहे महाराज. तुम्हाला सांगतो काका, नुसतं कंठी मिरवा तुळशी हे पद जर आपण लक्षात घेतलं, नुसतं कंठी मिरवा तुळशी तुकोबराच्या गाथ्यात तेच पद उचला. कंठी मिरवा तुळशी या पदाने जीवनात काय बदल होतो सांगतो ऐका. काय आपण पूर्ण गाथा नाही, फक्त कोणतं पद उचलला तर फक्त कंठी मिरवा तुळशी या पदाने काय झालं? माझ्या गळ्यात मी तुळशीची माळा घातली, आणि तुळशीची माळा जेव्हापासून घातली तेव्हापासून काय झालं माहिती का? मला कुठेही बसता आलं नाही. 1, मला काही बोलता आलं नाही. 2, मला काही खाता आलं नाही. 3, नुसतं कंठी मिरवा तुळशीने माझं जीवन एवढं बांधील झालं. एकदा नेमके काय झालं आई, बिअर बारच्या समोर माझी 4 व्हीलर पंक्चर झाली. असा बिअर बार असा रस्ता, आणि तिथेच लावला अशी, ती पुढेही जाईना मागही येईना. आणि लोक म्हणे पाहिलं, हो बापरे महाराज दिसतो पण बिअर बार मधून निघले काय पण बापरे चांगला महाराज दिसतो, तो बिअर बारच्या समोर आहे. आणि लोक असे डोकावून पाहायला लागले. एक जण म्हणला, ओ बापरे पारस महाराज कोण हो? म्हटलं इकडे फोटो काढ, व्हायरल करून दे व्हॉट्सअपला, तुला दुसरा उद्योग तरी काय? अरे माझी गाडी पंक्चर म्हणजे नुसतं माझं बिअर बारच्या समोर उभं राहणं लोकांनी सहन केलं नाही. किती जीवन मर्यादेत येतं तुकोबराच्या वचनाचा आदर केल्याने किती जीवन मर्यादेत आलं विचार करा. नुसतं कंठी मिरवा तुळशी या पदाने आपलं जीवन बदललं. आणखी ऐका, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे या ज्ञानोबरांच्या पसायदानातील ओवीचा जर आपण विचार केला तर भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे याच्याने काय होईल? एकही पोलीस स्टेशन शिल्लक राहणार नाही. जगद्गुरु तुकोबराच्या मागणीला महत्व प्राप्त झालं. तुकोबरा आज देवाच्या समोर उभे आहे. तुकोबरा देवाच्या समोर उभे. तुकोबरा सांगतात, देवा काय तुझं म्हणणं आहे? म्हणे माझं एवढंच म्हणणं आहे, भक्तीचं कर्ज झालेलं माझ्या डोक्यावर तुकोबरा, तुमची भक्ती अलौकिक. पांडुरंग परमात्मा तुकोबराशी बोलतायत, काहीतरी मागून घ्या. म्हणे मागणं हे आमच्या जीवनात बसत नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो, किंवा तुका म्हणे करी ब्रह्मांड ठिंगणे हात पसरी जिने धिक्क त्याचे, किंवा भिक्षा पात्र अवलंबणे जळो जिने लाजिरवाणे ऐशी अशी नारायणे नुपेक्षिजे सर्वता हात पसरी जिने धिक्क त्याचे. हात पसरणं आमच्या जीवनात बसत, आमच्या वडिलांची रीत तशी नाहीये. मग मी तुमच्याकडून काहीच मागू शकत नाही. म्हणे एक काम करा, अनुचित मागणं मागू नका, पण उचित जे दिलं ते घ्या ना. अनुचित नका मागू ना, आमचं काही म्हणणं नाही. आम्ही कसं करतो, एखाद्या साधू महात्म्याकडे गेलो की काही लोक काय म्हणतात माहिती का, ओ बाबाजी मुझे बेटा होगा या बेटी, मेरी फैक्ट्री कैसी चलेगी, मेरी दुकान कैसी चलेगी, मेरे खेत में कपास कितनी आएगी, असं विचारतात. काही काही तो आकडा कोणता लागल बाबा. म्हणजे इतकी विचित्र लोक असतात. किसी साधु संतों के पास में जाकर ये मत पूछना कि मुझे बेटा होगा या बेटी, किसी साधु संतों के पास में जाकर ये मत पूछना कि मुझे मेरी फैक्ट्री कैसी चलेगी, किसी साधु संतों के पास में जाकर ये पूछना मुझे गोविंद कब मिलेगा, मला प्रभू परमात्मा कधी भेटेल.
त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आपण संतांकडे जावं आणि संत महात्म्यांच्या मागण्याकडे नीट लक्ष द्यावं. काय गोड चिंतन आहे बघा. जगद्गुरु तुकोबर म्हणले, हे देवा तू जे देशील ते मी अजिबात घेणार नाही. अहो म्हणे अनुचित घेऊ नका पण उचित घ्या ना. म्हणे उचित कुणी घेतलंय? म्हणे तुमच्याच भावानी. म्हणे कसं? करोनी उचित प्रेम घाली हृदयात, आलो दान मागायास, आलो दान मागायास, थोर करोनियास, आलो दान मागायास, थोर करोनियास. करुणी उचित प्रेम खाली हृदयात, आलो दान मागायास, आलो दान मागायास, आलो दान मागायास, थोर करुणियास, आलो दान मागायास, थोर करुणियास. करोनी उचित प्रेम घाली हृदयात. आता उचित करून मागा. आलो दान मागायास, थोर करून यास. ठीक आहे, काही हरकत नाही. अनुचित नको देवा, अनुचित नको, अनुचित घेऊही नका. मग उचित मागा. मागितलं अभंगाच्या पहिल्याच. वसर प्रपंच 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 गंमत अशी काका, प्रपंच ओसरोची भाषा आहे. प्रपंच हा मुळातच ओसरणाराच आहे. प्रपंच कुणाचा राहिलाय का? बोला ना काका, आई, कुणाचा प्रपंच राहिलाय? मग प्रपंच ओसरणाराच आहे. ओसरो म्हणण्याची गरज काय? काय गरज आहे? बरं ठीक आहे, मला सांगा काका, प्रपंच सुखरूप की दुःखरूप? बोला ना. दुःखरूप आहे. आई बोला ना, दुःखरूप आहे. प्रपंच दुःखरूप आहे. मग दुःखरूप असणारा प्रपंच डायरेक्ट नष्ट व्हावा का थोडा थोडा राहावा? ओसर म्हणण्याची गरज काय? ऐका ना, समजा आपल्याला डायबिटीज झाला, होऊ नये पण झाला. समजा आपला, किंवा ज्यांना असलाय त्यांना सांगू, डायबिटीज ज्यांना झालेला आहे, मधुमेह ज्यांना झालेला आहे, त्यांचा मधुमेह थोडा थोडा राहावा का समूळ नष्ट व्हावा? समूळ नष्ट व्हावा. त्यांना तो आजार राहू नये. आपल्या घरात साप निघाला, चांगला जहरी विषारी, आपण असं म्हणू का, अण्णा त्याला मागच्या घरात झोपू दे भाऊ, आपण पुढच्या घरात झोपून जाऊ, असं म्हणू का? आई खरं सांगा, नाही. अरे त्याला पहिले बाहेर काढ, म्हणजे तो गेल्याशिवाय आपल्याला झोकाची झोप लागणार नाही. मग दुःखरूप असणारा सर्प घरातून नष्ट व्हावा, निघावा.
डायबिटीज समूळ नष्ट व्हावा. मग हे जर समूळ नष्ट व्हावा, तसा प्रपंचात दुःखरूप आहे. मग दुःखरूप असणारा प्रपंच डायरेक्ट नष्ट व्हावा असं तुकोबाराय का म्हणत नाही? याचं नेमकं कारण काय? ओसरो म्हणण्याचं कारण काय? ऐका ना आई, व्हॉट इज मीन बाय प्रपंच? आता प्रपंच म्हणजे तुकोबाराच्या भाषेत नेमकं काय, आपण त्याचा अर्थ पाहू. ऐका. म्हणजे प्रपंच, पंच म्हणजे पाच, पाच जणांचा मिळून जो प्रपंच आपल्याला मिळालाय तो पंचमहाभूताचे हे शरीर आहे. याला तुकोबाराय काय म्हणतात? प्रपंच म्हणतात. हा प्रपंच संपवायचा नाही. आता मला सांगा तुम्ही, आपण प्रपंच कोणाला म्हणतो सांगू काही? लग्न मंडपामध्ये नवरदेव नवरी जेव्हा पाया पडायला येतात बरं का, आता लग्न मंडपातला तो विषय काय किती गोड असतो नाही का? आहा, लग्न म्हणजे फार मजेचा विषय. लग्न ही एक अशी जखम आहे, ती होण्याआधीच हळद लावली जाते. फार सुंदर जखम आहे. ती होण्याआधीच पहिले हळद चोपडून घ्या. ओ बो सकाळ तू ना कार्यक्रम अवघडू जाई, आज चोपडी लिहू. असं होईल की नाही मला सांगा? लग्न म्हणजे फार मजेचा विषय नाही का? हाँ, मी नेहमी सांगत असतो, यदि आपको आपके बेटे की शादी करना हो तो घर में बहू लाना, बहू रानी मत लाना. यदि आपको आपके बेटे की शादी करना हो तो घर में बहू लाना, बहू रानी मत लाना, क्योंकि बहू रानी कार लेकर आएगी और आपके ऊपर सरकार चलाएगी और आपको जीते जी स्वर्गीय बना देगी. इसलिए घर में बहू लाना. बहू क्यों लाने का है? तो बहू संस्कार लेकर आती है और आपका जीवन स्वर्गमय बना देती है. यदि आपको जाऊ दे, आता आपला विषय तो नाही. लग्न हा विषय गौण एक विषय निघाला म्हणून मी आपल्याशी बोललो. पण लग्न म्हणजे फार तसा मजेचा विषय असो. लग्नामध्ये नवरदेव नवरी जेव्हा पाया पडायला येतात तेव्हा म्हाताऱ्या माणसाच्या पाया पडतात की नाही? मग पाया पडले की ते बाबा काय म्हणतात माहितीये का? तुमचा प्रपंच सुखी हो म्हणतात की नाही? बोला ना, म्हणतात नाही? तुमचा प्रपंच सुखी हो. त्या नवरदेवाने जर बाबाला विचारलं तुमचा झाला का, तर बाबा काय उत्तर देतील मला सांगा? बाबा म्हणतील भाऊ नको विचार दादा, तुम्ही आजीविमान बरोबरची. असं होईल की नाही मला सांगा? म्हणजे प्रपंच विनोद होता का? प्रपंच आपण ज्याला म्हणतो, ज्याला संसार आपण म्हणतो, ज्याला प्रपंच आपण म्हणतो, तुकोबाराय त्याला प्रपंच म्हणत नाही. तुकोबाराय या शरीराला प्रपंच म्हणतात. हाच प्रपंच संपला ना देवा, तर तुझी भक्ती माझ्याकडून घडणार नाही. म्हणून या प्रपंचाला नष्ट नको करू, ओसरो करा. ओसर म्हणजे 60 वर्षाचं आयुष्य दिलं ना तर 50च दे, पण हेच दे बाबा. का होतं कोबराय, हे मिळवणं काही सोपं नाही. काय सांगू, गर्भीची यातना किंवा विष्टाले चहूकडे, नाकी तोंडी कृमीकडे, गर्भवाशीचे कष्ट काढे कवना पुढे सांगावे. मातेच्या उदर कोरी पचोनी विष्टेच्या दाथरी, उकडोनी नवमासवरी जन्म जन्मोनी मरती. एवढं दुःख या गर्भवासाचं. एक जण असा रस्त्याने चालला होता, शेताच्या पांदीने चालला होता. एकाने असा दगड हाणून टाकला, त्याचा पाठळात तो दगड लागला. आता एवढा जोरात दगड लागला आणि तो ओरडला, कोण आहे रे, कुणी मारला दगड? आणि तो दगड त्याने पाहिला, त्याच्यावर बॅटरी चमकवली, तर दगड होता सोन्याचा. कशाचा होता? सोन्याचा. एवढा मोठा दगड. तो काय म्हणला, आणखी एखादा हाण भो. म्हणजे पहिले नको म्हणला आणि आता दुसऱ्यांदा परत मागेल, कारण सोन्याचा दगड. मार जरी पाठीमध्ये लागत असेल पण दगड सोन्याचा मिळतोय ना, देवा गर्भवासाचं किती दुःख झालं तरी चालेल, पण नरदेव मिळेल ना, याचा आनंद काही अद्वितीय आहे. म्हणून मला त्या दुःखाशी काही घेणं नाही, पण पाहिजे हाच प्रपंच. घेईन मी जन्म संपू नको बाबा, याला थोडा कमी कर भलाई. पण प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरू. हा प्रपंच संपला तर तुझ्या पायावर चित्त देता येणार, कारण याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. नाही का? हा म्हणतात ना, आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान, पण मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वाशी. म्हणून देवा मला हा प्रपंच दे. प्रपंच ओसरो पण चित्त तुझे पायी मुरू. तुझ्या पार माझं चित्त मुरू दे, कारण माझे चित्त तुझे पाही राहू ऐसे करी काही. धरून या भाई भव हा तारी दातारा.
किंवा चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखे नाम तुमचे वर्णावे गुण हेची एक तुम्हा मागतो मी दातारा उचित ते करा भाव जाणून या खरा म्हणून देवा मला दुसरं काही नको तुझ्या पायावर माझं चित्त राहू दे बाकी दुसरं काही नको. आता आई मुरो हा शब्द आहे मुरो. तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे यांनो, तुम्ही लोणचं तयार करता की नाही घरी? लोणचं का विकत आणता? घरी तयार करता ना? हा नाही आता शहर आहे म्हणून विचारलं तुम्हाला. आता काय भरपूर निघतं. आता प्रवीणचं लोणचं आहे, अंबारीचं लोणचं आहे, भरपूर आहे नाही का. तर त्या लोणच्यामध्ये एक गंमत अशी असते, तो मोहरी नावाचा पदार्थ थोडा कडू असतो, बरोबर. मोहरीची डाळ असते ना त्याच्यामध्ये, मग तो कडू असतो. मग लोणचं तयार केलं की लगेच खा. थोडं कडू कडू लागतं की नाही? बोला ना, कडू कडू लागतं की नाही? मग कडू कडू लागतं, पण तेच लोणचं जर मुरलं तर कसं लागतं? बोला ना. आता सुद्धा पाणी आलं तोंडाला, आहे की नाही? हा, मुरल्यानंतरची स्थिती काही वेगळीच असते. म्हणून चित्त तुझे पायी मुरू, मुरल्यानंतरची स्थिती आधी ती वेगळी आहे. म्हणून देवा आईसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा, असं माझ्या जीवनात कर, दुसरं मला काही नको. पांडुरंगा मी संसारातल्या अशुद्ध रंगाने अशुद्ध झालेलो आहे, मला तुझ्या रंगात मिळून घे. काय तुझ्या रंगाशी मला मिळायचंय, बस तुझा रंग माझ्या जीवनात लागतो, बाकी नाही. रंगी रंगी रे श्रीरंगी काय भुलला से पतंगे, नाही का. शरीर हे जाण्याचं ठेव नाही देवा, फक्त तुझ्या रंगात आम्हाला बघा. लाल रंग, हिरवा रंग, चॉकलेट रंग, पिवळा रंग, गुलाबी रंग, असे अनेक रंग आहे. का रंगाची काही कमी आहे का? लाल रंग, हिरवा रंग, चॉकलेट रंग, पांढरा रंग, पिवळा रंग, गुलाबी रंग, काळा रंग, नाही का, तांबडा रंग, आकाशी रंग, निळा रंग, भरपूर आहे. रंग काही कमी का? पण सगळ्या रंगांमध्ये श्रेष्ठ आहे पांडुरंग. एकदा का पांडुरंगाच्या रंगात रंगलात ना महाराज, बास नाही का. आणि म्हणून तू ले हरि का नाम विठ्ठल ले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा, ले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू ले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा, पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा. खुर्चीवर बसलेले काका टाळी वाजवाना. पांडुरंगाच्या रंगात आपण रंगलो ना तर आपल्याला संसाराचा अशुद्ध रंग काहीच करत नाही. संसाराचा अशुद्ध रंग म्हणजे काय? काम, क्रोधादी जे विकार आहे, षडविकार. म्हणून या षडविकारांच्या ताब्यात आपल्याला जायचं नाही. म्हणून पुरे आता नको तुझ्याची सत्ता, ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. आम्हाला ज्या प्रपंचात तू पाठवलं तो खोटा आहे, लटिका व्यवहार सर्वा संसार वाया येरझार हरिवीण, म्हणून लटिके ते फेडा तू का म्हणे जाय पिडा. विठोबा टाळी वाजवा, टाळी वाजवा, आई भजन करा.
विठोबा बोला, विठोबा ठोबा 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 आहा ठोबा 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 विठोबा विठोबा ठोबा ठोबा टाळ वाजवा टाळ हा. लटी ते फेडा तुका म्हणे जाय पिडा ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा असं मागणं आपण देवाकडे मागूया. आणि अशा पद्धतीने सुंदर असं चिंतन तुकोबरा या अभंगाद्वारे कळतात. मी माझ्या थोडक्या मोडक्या शब्दात आपल्या पुढे ते मांडण्याचा प्रयत्न केला. भगवान दत्तात्रयाच्या जयंती उत्सवाचा हा दिवस आहे. भगवान दत्तात्रय कशा अवताराला थोडंसं चिंतन आपल्याला करावं लागेल. काका स्वयंभू मनुला 2 मुलांनी 3 मुली. स्वयंभू मनुला 2 मुलांनी 3 मुली. एकाचं नाव प्रियव्रत, दुसऱ्याचं नाव उत्तानपाद. तिन्ही मुलींची नाव आहे आकुती, देवहूती आणि प्रसूती. देवहूती मातेचं लग्न लागलं कर्दम ऋषीशी. कर्दम ऋषीने आणि लग्नामध्ये हुंडा मागितला होता. काय? एक मुलगा झाला की मी संन्यास घेईन, एक मुलगा झाला की मी संन्यास घेईन, हा हुंडा मागितला होता. आता नवरदेव असा होता, तो झाडाखाली राहायचा, राहायला घर नाही दार नाही, तरी सुद्धा देवहूती मातेने पसंत केला. का पसंत केला? ज्याच्या घरी भांडेच नाही त्याच्या घरी भांडणं कसं काय होते म्हणून पसंत केला. ज्याच्या घरी भांडेच नाही त्याच्या घरी भांडण, भागवतातला गोड चिंतनीय विषय आहे बरं का. ज्याच्या घरी भांडेच नाही त्याच्या घरी भांडणं कसे होतील. आणि म्हणून लग्न करायला तयार झाली. लग्नाकरता बोलणी झाली की मी पहिला मुलगा झाला की संन्यास घेईन. आणि काका मुलगा झालाच नाही. पहिली मुलगीच झाली. दुसरी मुलगी, तिसरी मुलगी, चौथी मुलगी, पाचवी मुलगी, 6वी मुलगी, 7वी मुलगी. मग देवाकडे पाहायला म्हणे, देव बाप्पा काय गंमत फसवली तू माझी. अरे देव बाबा असं काय करतो. 8वी सुद्धा मुलगीच झाली, 9वी सुद्धा मुलगीच झाली. आणि जोपर्यंत घरात 9वीदा भक्ती जन्माला येत नाही तोपर्यंत भगवंताचा अवतार होत नाही. 9 मुली. मग 10वे कपिल नारायण भगवंत अवतार आले. मातृगया तीर्थक्षेत्राचा महिमा सांगताना श्रीमद भागवतामध्ये गोड चिंतन या संबंधाने तर असो. मला आता भागवत सांगायचं नाही, मला फक्त मुद्दा असा सांगायचा. ज्या 9 मुली होत्या त्या 9 मुलीतली एक मुलगी अनसूया. आणि अनसूया मातेचं लग्न लागलं अत्री ऋषींशी. अनसूया, अनुसया नाही, अनसूया अनुसया नाही, नला उकार नाही, सला उकार, अनसूया. त्याचा अर्थ काय? अनसूया काय तर त्याचा कारण अर्थ असा आहे, अन अधिक असूया बरोबर अनसूया. अनसूया माता, अन अधिक असूया, जिच्या मनात कधीच आणि कुणाबद्दल असूया म्हणजे द्वेष येत नाही. अन असूया जी आहे तिला अनसूया माता असं म्हणा बरोबर. अत्री म्हणजे काय? अ म्हणजे नाही आणि त्री म्हणजे 3.
तीन काय सत्व रजतम या त्रिगुणा रहित ते जे आहेत त्यांना अत्री असं म्हणतात. आणि आई काका अत्री सारखा पुरुष असेल आणि अनसुया मातेसारखी स्त्री असेल तर त्यांच्या घरी दत्तात्रय प्रगट होतात. विठ्ठल भगवान विष्णूंच्या घरी नारदांचं येणं झालं. भगवान विष्णूंच्या घरी नारदांचं येणं झालं. मग सावित्री माता, लक्ष्मी माता आणि पार्वती माता तिघे जण जमलेले आहेत. नारदांचं येणं झालं. नारदांचं स्वागत केलं. नारद महर्षीला सांगितलं म्हणे ओ नारद महर्षी कसं काय येणं केलं. श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत नमस्कार केलेला आहे. या 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 बसले महाराज. आता नारद महर्षी म्हणजे फार मोठे संत आहेत. नारदजीला सहज पार्वती आई साहेबांनी काय दिलं एक पदार्थ खायला दिला. उदाहरणार्थ लाडू खायला दिला. लाडू खायला दिला म्हणजे कसे झाले लाडू असं जेव्हा विचारलं तेव्हा म्हणे काय सांगू तुला मी आत्ता गेलो होतो आणि चित्रकूट पर्वतावर अनसुया नावाची एक महान पतिव्रता आहे तिच्या घरी मी लाडू खायला गेलो होतो. काय गोड लाडू. महान पतिव्रता म्हणतात बरोबर. यांच्या लक्षात आलं अरे 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 म्हणे आमच्यापेक्षा महान पतिव्रता. म्हणे हा तुमच्यापेक्षा काय तुम्हा तिघींचे पुतळे करुणी बांधले असे वामचरणी. अगं तुमच्या तिघींचे पुतळे करून तिने डाव्या पायाच्या अंगठ्यावर तुम्हाला बांधून ठेवलेलं तिचा महिमा अपरंपार आहे. आता हे काय तू नारद महर्षींचं आग लावणं फक्त कळ लावणं. त्यांच्या कळ लावण्यामध्ये मात्र जगाचं हित होतं. सामान्यांच्या कळ लावण्यामध्ये जगाचं अहित असतं हित नसतं बरं का. तुमच्या आमच्या कळ लावण्यामध्ये काय महाराज नुसतेच भांडणं द्वेष निंदा नालस्ती हे कळ लावणं चांगलं नसतं. म्हणतात कबीरजी निंदा मत करना किसी की सच्ची बात कबीरजी की. असं म्हणतात निंदकाचे तोंडी साबणाची वडी देहाची पातळी शुद्ध होय. जो निंदक असतो ना तो ज्याची निंदा करतो त्याचा देह आपोआप शुद्ध करतो कारण निंदकाच्या तोंडात साबणाची वडी असते. डोंगरेजी महाराज कहते हैं निंदा और नरक दोनों समान होते हैं. विठ्ठल टाळी वाजवाना भजन कराना आई. आता सगळ्यांच्या डोक्यात एकच राग आपल्यापेक्षा पतिव्रता आपल्यापेक्षा पतिव्रता. आता म्हणले आता काय करायचं तिला चांगला इंगळा दाखवायचा. तिघींनी ठरवून घेतलं आणि तुम्हाला सांगतो एवढे नाराज झाल्या तिघी जणी. आता काय सांगावं विष्णू भगवान ब्रह्मदेवजी आणि शंकरजी सगळे विनंती करतात झालं काय तुम्हाला झालं काय तुम्हाला झालं काय तुम्हाला रागच आला. म्हणे काय झालं. म्हणे आमची एक मागणी आपण पूर्ण कराल का. म्हणे काय तुम्ही खाली अनसुया मातेच्या आश्रमामध्ये जायचं आणि अनसुयेला सांगायचं की ती स्वतः नग्न हो आणि नग्न होऊन आम्हाला भिक्षा वाढ असं म्हणायचं. काका मला सांगा आई मला सांगा एक मुद्दा पहा किती गोड आहे. या ठिकाणी जर आपण चिंतन केलं लक्षात घ्या. देवानं पत्नीचं ऐकू नये असं माझं म्हणणं नाही. देवानं पत्नीचं ऐकू नये असं माझं म्हणणं नाही. ठीक आहे बा माना काही हरकत नाही. देवानं का होईना पत्नीचं ऐकू नये असं माझं म्हणणं नाही. पण असं ऐकणं योग्य आहे का. किती कठीण हा प्रसंग आहे. काय मागायला लावताय तुम्ही. पण देवाला हे कळू नये का. पण देवही काय देवानं पत्नीचं मानू नये असं माझं म्हणणं नाही. ठीक आहे बा हरकत नाही माना ना तुम्ही पत्नीचं म्हणणं माना. पण असं मागणं मागायला लावणं आणि तेही देवाने मान्य करणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला सांगा. पण आता नग्न होऊन भिक्षावाड याचा अर्थ काय होतो नीट लक्ष नाही का. आले महाराज आणि सांगितलं आई भिक्षाम दे. आई भिक्षा घेऊन आल्या. असं नाही तू स्वतः नग्न व्हायचं आणि मग आम्हाला काय करायचं भिक्षा द्यायची. आता मला सांगा नग्न होऊन भिक्षावाड याचा अर्थ काय. भक्ताने देवाच्या समोर वासना रहित होऊन आत्मसमर्पण करा. लक्षात येतं का पहा. भक्ताने देवापुढे जाताना वासना रहित व्हावं विकार रहित व्हावं आणि मग आत्मसमर्पण करावं. त्याची भक्ती परमोच्च पदाला पोहोचत असते. याचाच अर्थ आहे नग्न होऊन भिक्षावाड. वाचणार भागवतामध्ये डोंगरेजी महाराज या संबंधाने खूप खूप गोड चिंतन करतात बरं का. आणि मग काय केलं आपलं पाणी घेतलं आचमन केलं तिन्ही देवावर शिंतोडून सगळे लहान लहान लेकरं झाले महाराज. आणि मग काय त्यांना खाऊ घातलं. आता बरेच दिवस झाले आपले पती येत नाही म्हणून कुठे गेले असतील नेमके कुठे गेले असतील. मग नारदजी आले म्हणे ओ तुम्हीच कळ लावली होती ना आता तुम्ही शोधून काढा त्यांना.
म्हणजे तुम्ही तिघी केल्याशिवाय तुमचे पती तुम्हाला मिळणार नाही. या तिघी आले, अनुसया मातेला सांगितलं, माते आमची चूक झाली, आम्हाला माफ कर. म्हणे काय झालं बाई? म्हणे आमचे पती तुमच्या दारात आहे. म्हणे असं का? मग पाळण्यात आहे ना, जिता तिचा घेऊन जा. म्हणे अगं बाई असं काय करता, आमच्या आम्हाला काय करणार आहे? म्हणून पुन्हा अत्री ऋषी म्हणले, अनुसये त्यांची फजिती करू नको. पुन्हा अत्री ऋषींनी पाणी शिंपडलं, पुन्हा देवत्व आलं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अनुसया मातेचा अधिकार खूप वेगळा अधिकार आहे. आणि तिन्ही देव जेव्हा प्रगट झाले, त्या तिन्ही देवाची एक मूर्ती तयार झाली, ती पाळण्यात झाली. ते म्हणजे भगवान दत्तात्रय. बोला दत्तात्रय भगवान की जय. दत्तात्रय भगवान की जय. अशा पद्धतीने दत्तात्रय भगवंताचा जन्म झाला. दिगंबरा दिगंबरा पाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा दिगंबरा पाद वल्लभ दिगंबरा 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 पाद वल्लभ दिगंबरा दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या. दत्ता दिगंबराया मला भेट द्यावो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या. दत्ता दिगंबराया स्वामी मला भेट द्यावो. दिगंबरा दिगंबरा पाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली टाळी वाजवा. माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली. झालेली सेवा प्रभू चरणी अर्पण करतो. या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. बोलण्याच्या ओघात काही चुकीच्या आगोषण परत करा. चांगलं असेल ते काय जीवनात त्याचे अंमलबजावणी करा. सगळ्यांना सूचना, सगळ्यांनी गळ्यात माळ घाला, माळकरी बना. आई वडिलाची सेवा करा, व्यसन करू नका, मांसाहार करू नका. पवित्र असं जीवन जगण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करायचा आहे, नाही का? अजून एक वाक्य सांगतो, भला किसी का कर ना सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. असं गोड जीवन जगा. भांडणं करू नका, तंटे करू नका. मानवी जीवन पुन्हा आपल्याला मिळत नाही महाराज, नाही का? विनाकारण थोड्या थोड्या गोष्टीवरून वाद होतो, तो वाद आपण करू नये. हम सब एक है, एका विचारानं आपण सगळे नांदा. एकी ठेवा, एकत्र राहा. मी नाशिकला एकदा कीर्तनाला गेलो होतो. आता नाशिकच्या स्टँडवर मी उतरलो, मला द्राक्षे खावी वाटली म्हणून. आता नाशिकची द्राक्ष प्रसिद्ध द्राक्ष आहे, नाही का? ना द्राक्ष खाऊन आवाज जरी बसत असला तरी खावं वाटतात, कारण जीभ लय चटुरीन महाराज, नाही का? आता मी तिथून आलो, भागवत कथा करून सकाळीच आमची कथा सांगता झाली. त्याच्याने आवाजावर थोडा परिणाम झालेला आहे. आणि थंडी खूपच वाढली हो, आज थंडी खूपच आहे, नाही का? तर ते जरी आवाज बसला असला तरी तो त्रास. आवडतं का द्राक्ष खाणं? म्हटलं काका 1 किलो द्राक्ष द्या. म्हटलं काय भाव दिला द्राक्ष? काय भाव दिले द्राक्ष? म्हणजे 60 रुपये किलो. 60 रुपये किलो. म्हटलं 1 किलो द्या. पण त्या टोपल्यामध्ये, त्या टोपल्याच्या बाजूला एका टोपल्यामध्ये अशी तुटलेली द्राक्ष होती. त्याला आपण सुटे द्राक्ष म्हणतो. आणि घडाला लागलेली द्राक्ष वेगळी. आणि हा सुटे, त्याला काय म्हणतात? मनी द्राक्षे, मनी. म्हटलं काका यांचा काय भाव? म्हणे 40 रुपये किलो. म्हटलं थांबा मग, त्याचा 60 आणि यांचा 40, नाही का? मी विचार काय केला, म्हटलं आपल्याला 20 रुपयाचा फायदा होतो. 20 रुपयाचा फायदा होतो. आता समाजानं मी मारवाडी, म्हणजे मारवाडी कंजूस असतात असं समजू नका, फक्त हिशोबी असतात हे सांगतो मी तुम्हाला. आणि 20 रुपयाचा फायदा झाला एक. दुसरा फायदा काय? दुसरा फायदा काय? काडीचं वजन वाचलं, आहे की नाही? काड्या नाही ना त्याच्यामध्ये. म्हणजे 20 रुपयाचा फायदा एक झाला, काडीचं वजन वाचलं, नाही का? काडीचं वजन टळलं म्हणजे काड्या त्यात येणार नाही. पुन्हा 20 रुपयाचा फायदा झाला. किती फायदा होतो, नाही का? म्हणलं वा वा वा,
अगदी बरोबर झालं. म्हटलं काका खरंच सांगा, यांचा 60 आणि यांचा 40 रुपये भाव का? मग तेव्हा लक्षात आलं, त्या काकांनी खूप गोड उत्तर दिले. ते म्हणले खरं सांगू का, यांचा 20 आणि यांचा 40 आणि यांचा 60 भाव का? ही घडाला लागली द्राक्ष एकत्र होती म्हणून त्यांचा भाव चांगला आहे. ही द्राक्ष घडापासून तुटली म्हणून यांचा भाव डाऊन झाला. नाही का? म्हणून शिवराजे फाउंडेशन एक घड आहे बरं का. या घडाला सगळे मनी मनी आपण चिटकून राहा, एक संग राहा, एका विचाराने नांदा मार. हा, छत्रपती शिवरायांनी सगळ्या जाती धर्मातल्या मावळ्यांना एकत्र केलं की नाही? तुम्ही पहा, शिवरामंदी शिवराची गाथा वाचे मी बावळा, कांदानी भाकर खाऊन लढला शिवबाचा मावळा, कांदानी भाकर खाऊन लढला शिवबाचा मावळा. उरी पेटला, उरी पेटला तानाजी ऐकून फरमान शिवबाचं, उरी पेटला तानाजी ऐकून फरमान शिवबाचं. आधी कोंडाण्याचं लावीन लग्न मग माझ्या रायबाचं. असा झालाच नाही कोणी, असा होणार नाही कोणी, जगिया कोणी. संताजी धनाजी यांची हळू, संताजी धनाजी यांची ऐका घडली खरी कहाणी. नाव ऐकताच वैऱ्याचे घोडे पित नव्हते हो पाणी. असा झालाच नाही कोणी, असा होणार नाही कोणी, जगिया कोणी. इतिहासाची नोंद वाचली विसरणार नाही कवा, विठ्ठल सांगे होता जीवा म्हणून वाचला शिवा. सगळ्या मावळ्यांना, जाती धर्मातल्या मावळ्या, सगळ्या जाती धर्मातल्या मावळ्यांना एकत्र केलं आणि हिंद विसराची स्थापना केली. म्हणून हम सब एक एका विचार नंदा बाबा हो, गोड राहा, भांडण करू नका, तंटे करू नका, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हा, एकमेकांना सहकार्य करा. नाही का? दुसरी अत्यंत महत्वाची सूचना आहे, आपल्या आई वडिलाचा सांभाळ करा. आई वडील खूप मोठी दैवत आहे, त्यांचा सांभाळ करणं आपलं आद्य कर्तव्य की नाही? काय असतं आईचं प्रेम सांगू एका मिनिटात. एक मुलगा एका मुलीकडे पाहतो, तिचा चेहरा पाहिला की तिच्या प्रेमात पडतो. एक मुलगी एका मुलाकडे पाहते, त्याचा चेहरा पाहिला की ती त्याच्या प्रेमात पडते. चेहरा पाहिल्यानंतर प्रेम करणारे भरपूर आहे हो, पण चेहरा न पाहता 9 महिने 9 दिवस आपल्या लेकरावर निश्चिम प्रेम करते, ती या विश्वामध्ये माझी आई असते. आणि म्हणून आई खूप मोठी आहे, खूप मोठी आहे. म्हणून आई जेवढी मोठी तेवढे वडील पण मोठे बरं का. देवकेचा कृष्ण, यशोदेचा कृष्ण मनात साठवा, पुरा जीव धोक्यात घालून स्वतःच्या मुलाला वाचवणारा बाप वासुदेव एकदा तरी आठवा. राम वनवासाला जाताना कौशल्य झाली असेल कसर, पण स्वतःच्या मुलाकरता तडफून तडफून मरणारा बाप होता दशरथ, ही गोष्ट विसरू नका. मुलीला पाठवतो ब्युटी पार्लर मध्ये, नेसायला देतो नवी साडी, घरी बाप बिचारा करतो बिन साबणाची दाढी. बिन साबणाची दाढी किती त्याग असतो नाही का बापाच्या जीवनामध्ये. म्हणून आई आणि वडील ही खूप मोठी देव. ज्याची आई गेली प्रेमाचा सागर आटला, ज्याचा बाप गेला त्याच्या घराचा अस्तित्वाचा खांब कोलमडला. महाराज कोलमडला. माझी आई मला सांगते, दादा तू जेव्हा लहान होतास ना तेव्हा तुला दवाखान्यामध्ये ऍडमिट करावं लागलं, तू आजारी होता. डॉक्टर काकांनी सांगितलं अर्जंट रक्ताची गरज आहे. दारामध्ये मी फिरले, सैरा वैरा हिंडत होते, पण मला कोणी रक्त देत नव्हतं. मी एवढे फिरले पण कोणी रक्त. त्याच मिनिटात तुझ्या वडिलांना फोन केला, वडील आले, 15 मिनिटाच्या तुला बाटली भरून रक्त दिलं, आणि बाटली भरून रक्त दिलं म्हणून तू आज जिवंत आहे. माझ्या वडिलांनी मला जिवंत ठेवलं, रक्त दिलं, हा एक त्यांचा उपकार आहे. आणि त्यांनी मला जन्माला घातलं, हा एक त्यांचा दुसरा उपकार आहे. किती रुपये दिले म्हणून मी माझ्या वडिलाच्या एका रक्ताच्या बाटलीचे उपकार फेडू शकतो? मला सांगा. नाही बरं का, नाही फेडू शकत आपण यांचे उपकार. दुर्दैव समाजाचं असं आहे, वाटणी जेव्हा होते महाराज सगळं वाटलं जातं, पण मायबाप कोणाच्या वाटणीवर असा प्रश्न विचारला जातो. वाटणी करणारे वाटणी करायला येतात, आता मायबाप कुठे राहतील एवढाच प्रश्न राहिलेला आहे. आता वाटणी झाली आणि तेवढ्यात बाबांनी सांगितलं, थरथर त्या हातात काठी आहे, आणि म्हणले हो अजून वाटणी व्हायची बाकी आहे. वाटणी तुम्ही सगळ्या वस्तूंची केली, हा बंगला तो बंगला, ती शेती ही शेती, हा बँक बॅलन्स तो बँक बॅलन्स, माझं काही म्हणणं नाही. पण पैसे माझे, घर माझे, शेती माझे, तुम्ही आम्हाला घराच्या बाहेर काढता. ज्याला गरज असेल त्यांनी 6-6 महिने माझ्या घरात राहायला यायचं, गेट आउट. तिन्ही मुलांना हाकलून दिलं महाराज बाबा. अशी वाटणी झाली तरच मायबापांचं काय होईल, सांभाळ होईल. मायबापाचा सांभाळ अत्यंत महत्वाचा आहे. तुम्हाला सांगतो 15 दिवस इकडे आई वडील, 15 दिवस इकडे आई वडील, आणि 31चा महिना आला तर 1 दिवस शिल्लक जातो ना, त्या दिवशी माय बापाला उपवास राहावं लागतं. किती दुर्दैव या देशात, किती निर्दयी बनत चाललो आम्ही.
बापाची आज्ञा शिरसावून म्हणून 14 वर्षाचा वनवास भोगणारे पुरुष रामचंद्राचे चरित्र आम्हाला पाठ झालेलं आहे. त्यांच्या देशात आम्ही जन्मालो. आंधळ्या मायबापाला कावडीत काशीला घेऊन जाणार बाळ श्रावणाची परंपरा आम्हाला मिळाली. 28 युगांपासून भगवान पांडुरंग परमात्मा विटेवर उभा ठेवला त्या पुंडलिकाच्या देशात राज्यात आम्ही जन्माला आलो. म्हणून जन्म देणाऱ्या मायबापाची खूप खूप सेवा करा बरं का, खूप खूप सेवा करा. अजून एक शेवटचा मुद्दा एवढाच आहे. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. बस एवढं बोलण्या ठिकाणी थांबतो. तरी म्हणते पुरते अधिक ते श्रुतीकरण जो पायाच्या प्रसिद्ध काही बोलिले विनोदी मला क्षमा करणे संत मी करवी कसे केली कटकट वाकडी कनीट देव जाणे किंवा तुम्ही जाणे. अयोध्या क्षेत्रामध्ये भगवान श्री राम प्रभूचं मंदिर, भव्य दिव्य मंदिर त्या ठिकाणी उभारल्या जातं. अयोध्या क्षेत्रामध्ये भगवान राम प्रभूचं मंदिर आता इतक्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये काम चालू आहे महाराज. आहा, काही लोकांना रामायण आणि महाभारत पटत नाही बरं का. बघा तुम्ही, गमतीचा विषय असा आहे, तुम्हाला सांगतो, जिसके मुंह में दांत नहीं वह चबाना क्या जाने, जिसके मुंह में दांत नहीं वह चबाना क्या जाने, जो भारत में पैदा ही हुआ नहीं और राम को क्या जाने. तो काय रामाला ओळखू शकतो महाराज. रामाला ओळखायला देशात जन्माला. अंधकार ही है वहां जहां आदित्य नहीं है, अंधकार ही है वहां जहां आदित्य नहीं है, मुर्दों का है वह देश जहां साहित्य नहीं है. आमचा देश साहित्याने भरलेला आहे. रामायण महाभारत एकनाथी भागवत तुकोबराचा गाथा ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी चांगदेव 65 अमृत तनु कितीतरी पुराण 17 पुराण 18 पुराण आमचे 6 शास्त्र वेद 4 आहे. आम्हाला किती अनमोल असा ठेवा मिळाले महाराज. या ग्रंथामुळे आमचा देश हा सुजलाम सुफलाम आहे. मानवी जीवन कसं जगावं हे ग्रंथाने आम्हाला शिकवलं. आणि म्हणून त्या भगवान रामरायाच्या मंदिरासाठी निधी संकलन चालू आहे. निधी संकलनाविषयी बरीच माहिती आपले सागर महाराज आपल्याला देतीलही. म्हणून ही निधी आपल्या सगळ्यांना द्यायची आहे. महाराज बोला त्या संबंधाने आपण, आणि खऱ्या अर्थाने भगवान रामरायाला आपण अधिष्ठित करूया. आणि म्हणून आमचे राम प्रभू किती दिवसापासून त्या याच्यामध्ये झोपडीमध्ये पालामध्ये त्या एका पट्ट्यावर राहत होते महाराज. आज भगवान रामरायाला त्याचं घर मिळालेलं आहे. ही खरोखर हिंदूंकरता फार मोठी आनंदाची बाब आहे. असो, उपस्थित मृदंगाचार्य दोन्ही मृदंगाचार्याने अतिशय जीवतोड साथ दिली, त्यांचे धन्यवाद. हरिभक्तीपरायण विनेकरी बाबा, किरण महाराज, आमचे सागर महाराज आदी करून सगळे वारकरी मंडळ, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आणि आपलं सुंदर असं नियोजन, कार्यकर्ते मंडळी, या फाउंडेशनचे सगळे कार्यकर्ते मंडळी, हरिभक्तीपरायण जितेंद्र दादा आदी करून त्यांचे सगळे सहपरिवार, त्यांचा मित्रपरिवार, सगळ्यांच्या चरणांना नतमस्तक होतो. असंच कार्य करत राहा आणि भगवंताची सेवा करत राहा. भगवान पांडुरंग परमात्मा आपल्याला उदंड आयुष्य देईल. भगवान दत्तात्रय आपल्याला उदंड आयुष्य देईल, चांगलं आरोग्य, आणि आपलं जीवन सुखमय होईल. एवढं थांबतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. हॅलो हॅलो.